परवाच्या दिवशी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी बैठक घेतली. सगळेच्या सगळे खासदार 4 जण प्रत्यक्षात, 5 जण ऑनलाईन, 4 जण, 1 जण फक्त बोलणं झालं होतं म्हणून ते नव्हते. एवढं सगळं झालेलं उद्धवजींना त्यातल्या बऱ्याच जणांनी कोणी मुलाबाळाची, कोणी आई भवानीची, कोणी साईबाबांची अशी शपथ घेतलेली. आणि मला असं वाटतं सगळ्यांना संघटनेची जाणीव आहे, संघटना काय आहे माहिती आहे. एखादा नवीन आलेला वगैरे वगैरे थोडं बहुत त्याचं एखादं चुकीचं वक्तव्य, चुकीचं पाऊल असू शकतं, पण तो संघटनेचं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या व्यक्तीचं असं चुकीचं पाऊल पडणं अवघड आहे. आणि म्हणून आता परमेश्वराला स्मरून शपथ घेतलेला आहे आणि आपण परमेश्वराला मानतोच. त्याच्यामुळं चर्चा जरी असली तरी मला असं वाटतं की तोच परमेश्वर जे काय करायचं योग्य करेल. डिनाय करताय तुम्ही या सगळ्या ऑपरेशनवरच्या चर्चा? हे बाय, ही चर्चा तर किती वर्षांनी आहे. आता हे सगळे लोक निवडून येऊन पूर्ण 2 वर्ष झाले. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 4 जूनला हे सगळे निवडून आले 2 वर्षापूर्वीच्या. आणि 4 जूनपासून लगेच 8-10 जूनपासून याची चर्चा चालू आहे. तर आता 2 वर्ष झाले. महिन्यातून एकदा या विषयावर चर्चा होते. प्रत्यक्षात असं कुठंच काही झालं नाही. आता कित्येक जण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी बोलले, 2-3 लोक नसतील बोलले, पण 2-3 लोक, 5-6 लोक तर उद्धवजींशी बोललेले आहेतच. सगळे 3 तर तिथं आहेतच, बाकी त्याच्यातलेही आणखी 2-3 जण साहेबांशी बोललेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं साहेबांच्या शब्दाला जागतील अशा पद्धतीनं वाटतं. रात्री नांदेडवरून एक विमान पुढे आलं, त्यात 2 लोक होते. पुण्यातनं एक विमान गेलं, त्यात उमराजे निंबाळकर गेले. हालचाली तर झालंय, कोणीतरी गेलंय. नांदेडचं तर स्पष्टच झालंय, विमानाच्या ते प्रवाशांचं पण या नावं पुढे आले. ठीक आहे, कोणी विमानानं प्रवास केला किंवा गेलं म्हणून एकदम काही झालं असं आत्ताच्या घडीला म्हणणं घ्यायचं ठरेल असं वाटतं. तुमच्या पक्षाकडून जे बिर्ला आहे त्यांना पत्र पण देण्यात आलेलं आहे. मग शेवटी पक्षालाही पक्षाची पावलं तर उचलावे लागतात ना. त्याच्यामुळे शिवसेना संसदीय पक्षाने मला असं वाटतं जे जे पावलं उचलायचे ते उचललेली आहेत. खास करून मराठवाड्यात म्हणजे 3च तुमचे खासदार होते आणि आता 3ही त्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे मराठवाड्यात मोठा धक्का म्हणता येईल का? नाही, असं नाही. संपर्कात असणं म्हणजे कोणी केलं असं नाही. आता ह्या बातम्या आहे, प्रत्यक्षात कोणीतरी म्हटलं का की नाही आम्ही संपर्कात आहे, आम्ही चाललो. आता कालच काही लोक काल बोलले, रात्री बोलले ते आमच्या संपर्कात आहे, माननीय उद्धवजींच्या संपर्कात आहे. मग असं असताना ते अन्य कोणाच्या संपर्कात आहे असं आम्ही कसं म्हणू शकतो? शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांनी तर हे केलं की आम्ही यशस्वी झालो. या चायना यांची कोण आहे? एक महिला आहे त्यामुळे मला थोडं रिस्पेक्टफुल बोलेल मी, पण शायना यांची कोण आहे? म्हणजे ज्या एखादा कोणी पक्षाच्या जबाबदार नेत्याने बोललं तर मी समजू शकतो. बाकी असे खालचे लोक बोलत असतात. तुमचं किती खासदारापासून बोलणं झालं कालपासून रात्रीपासून? मला वाटतं अशा काही बोलणं कॅमेऱ्यासमोर योग्य नाही, परंतु माननीय उद्धवजींच्या आदेशाने आम्ही सगळे मिळून या सगळ्या संपर्कात राहण्याचा पूर्णपणे आटोकाट प्रयत्न केलेला आहे. संपर्कात राहिलेले आहेत एवढं नक्की. पण हालचाली तर सुरू आहे, तुम्ही नाकारू कसं शकता? नाही, काही लोकांनी कबूल केलेलं आहे ना अशा गोष्टी. त्याच्यामुळं मला असं वाटतं हालचाली चालू आहे असं म्हणायला वाव आहेच, पण सगळ्यांच्या चालू आहे असं नाही म्हणता येणार. काही जणांच्या चालू आहे असं म्हणाल काय? देवाणघेवाणी झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात. हे पहा, खाजगीमध्ये याच्यातले जे लोक बोलले पैसा निधी अशाच पद्धतीनं बोलले. याच्या आधीही जे आमदार फुटले होते ते अशाच पद्धतीनं बोलत होते. शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाही आहे, संघटना नाही आहे.
श्युअरिटी नाही आहे, पण एकटा पैसा त्यांच्याकडे आहे हे कबूल केलं पाहिजे. आता सरकार बाकीकडे 10-10, 15-15 लाख लोकांवर ईडीच्या धाड टाकतं, पण इथं कोट्यवधी रुपयाच्या ऑफर्स दिल्या जातात, कोट्यवधी रुपये देऊ केले जातात. अशाकडे ईडी बघत नाही, इन्कम टॅक्स बघत नाही, CBI बघत पण नाही. अशी तर स्थिती आहे आपल्या देशाची. संजय नऊ राऊत असं पैकी एकच म्हणताय खासदार की शिल्लक तुमच्या राहील पक्षात असं- सन्मान दिला जात नाही आणि मागचा उठाव तुम्ही विसरले आहात का? कोण म्हणजे? संजय शिरसाट. संजय शिरसाटा इतका नमक हरामी तर कोणी केलेली नाही आहे. रिझर्व्ह कॅटेगरीत स्वतःचं कोणतंही श्रम नाही, स्वतःचं कोणतंही हे नसताना 3-3 वेळेस संघटनेच्या बळावर निवडून दिलेला माणूस, जो 4 पावलंसुद्धा इलेक्शनच्या प्रचाराला चालत नाही, त्याला पक्षाच्या बळावरच निवडून आले ना. आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं, याला मला असं वाटतं नमक हरामीशिवाय दुसरा कोणताही शब्द असू शकत. नागेश पाटील आष्टीकरांचा मुलगा आता विधान परिषदेत उभा आहे, मात्र पाटील जे आहेत ते काल हैदराबादहून दिल्ली गेल्याची माहिती आहे. सत्यता काय अजून कोणालाच माहिती नाही. नागेश पाटील तर प्रत्यक्षात उद्धवजींच्या संपर्कात, हे तुमच्या माहितीचं सांगतो. आता माहिती आहे, कोणी हे सांगतं, कोणी काही सांगतं, चील उडीतो भयच उडी, अशा पद्धतीने बरेच जण सांगतात. सत्यता काय आहे परमेश्वर जाणे. सगळ्या नाही, पण सगळं हे असताना अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांना म्हणजे अध्यक्षांना पत्र कशासाठी दिलं, त्यामुळे त्या पत्रामुळं या सगळ्या चर्चेला बळ मिळायला लागलं नाही. नाही पक्षाने खबरदारी म्हणून लिगल सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अरविंद सावंत साहेब हे शिवसेना पक्षाचे गटनेते आहेत लोकसभेतले, आणि म्हणून लोकसभांच्या सदस्याशी अशी चर्चा असल्यामुळं, चालू असल्यामुळं त्यांनी मला असं वाटतं अशा पद्धतीनं पत्र दिलं असं. त्यात काय चूक आहे? साशंक आहातच ना, पण तुम्ही कुठे कन्फर्म आहात? शासन काही लोकांविषयी आहोत, आता स्पष्ट बोलायला काहीच हरकत नाही. बस याच्यावरती पुढे नाही बोलणार. बरं, आता त्यात आता नवीन असा विषय आहे की 9 पैकी केवळ एकच खासदार आता तुमच्याकडे राहणार आणि 8 उरले जाणार, अशी चर्चा चालली आहे. सगळ्यांची लॉबिंग, सगळे कुणाकडे एकमेकांकडे जबाबदारी दिली आहे. दुसरं काहीच नाही. मला असं वाटतं काल पण परवा पण मेजॉरिटीनं खासदार उद्धवजींशी बोललेले आहेत, बैठकीला होते. आणि आता तुम्हीच सांगता जाणार जाणार जाणार, एवढे राहणार तेवढे राहणार, कसे जातील? काही पक्षाचं काही ठीक आहे, एखाद्याने कमरेचं सोडलं म्हणून सगळ्यांनी सोडलं असं म्हणता येणार नाही. बरं, एक प्रश्न असा आहे की इम्तियाज जलील असं म्हणाले की 2029 हे वर्ष शेवटचे इलेक्शन असेल. 29 नंतर पुन्हा जर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली तर या देशात निवडणूक होणार नाही, हुकुमशाही होईल. मग तर या बाबतीत इम्तियाज जलील बरोबर एकमत असायला काहीच हरकत नाही. आत्ता या महाराष्ट्रात 17 पोटनिवडणुका आहे, 16 निवडणूक आहे विधान परिषद, 1 17वी, 6 ठिकाणी निवडणूकच नाही आहे.